घालू शकत नाही. ज्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश्वर बद्रिका आश्रमाला बाळ होऊन पल्ली द्या अनुसयाच्या आश्रमामध्ये, तेव्हा मध्ये त्यावेळेस त्या स्वर्गमूर्ती आणि पाताळाचा जे जन्म देणारे, जे संहार करणारे, जे पालन करणारे, त्यावेळेस कोण पालन केलं? असे अनंत ब्रह्म विष्णू महेश्वर त्या दत्त मालकाच्या स्वाधीन आहेत. सगळ्याचा सूत्रधारी. जसे एखाद्या झाडाला पाणी टाकल्याने त्यानंतर फुलं येतात, त्याचप्रमाणे आपण मालकाचे सेवक आणि मालकाचे सेवक असून या सह्याद्रीच्या पायथ्याला आपण जन्म घेतला. खरोखर अनंत जन्मीचे आपले सुकृत आहे. म्हणून या सह्याद्रीच्या पायथ्याशी आपण आलो. हिमालयामध्ये कोणत्याही परमेश्वराला 9 अवतार झाले, 10 अवतार झाले, 33 कोटी जरी देव उतरले असतील तर पहिला पाऊल हा हिमालयामध्ये पडत असते. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत या पृथ्वीचा भाग आहे. 9 खंड पृथ्वी आहे, 10वा भाग काशी आहे. म्हणून म्हणतो त्या सद्गुरूचे लेकरं आपण. राजियांची कांता काय भीत मागे, मनाची या योगे सिद्धी पागे. जसे आपण राजाचे लेकर आहोत. आज आपण या सह्याद्री पर्वताला आलो. येथे देव दरबार आहे, येथे राजे दरबार आहे, येथे गुरु दरबार आहे, येथे सर्वच काय आहे. आपल्याला कोणाही गोष्टीची उणीव नाही, कोणाचंही उष्ट खाण्याची गरज नाही. एवढं सामर्थ्य आपल्या त्या दत्त मालकाकडे आहे. सर्व संप्रदायाचं जरी शोधून जरी पाहिलं तुम्ही तरी आनंद संप्रदाय सगळ्याचं मूळ आहे. तीर्थयोगामध्ये पहिल्या चरणामध्ये 60,000 वर्षाच्या तपश्चर्या केली अथर्वशीने आणि अनुष्याने. म्हणून देव निर्गुणाचा सगुण झाला. ज्याप्रमाणे देव हा निर्गुण आहे, त्याचप्रमाणे जीव हा निर्गुण आहे. देव आणि जीव कोण आहे? आपल्या सिद्धांतात सांगलं, देव आणि जीव हे गुरुबंधू आहे. त्याची ओळख आपल्याला करून घ्यावी लागते. आलिया जन्माचे करावे शोधित, मना आनंद देव दत्त वेळोवेळा. 84 दत्ता सर्व भाऊ झाले, आनंद विसरले म्हणून या. आपण आनंदाचे सगळे पायक आहोत. आपण आनंद संप्रदायाचा ठोस आपण आपल्या हातामध्ये घेतला, ते ठोस झुकता कामा नये. आपण लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो पण स्वतः सत्यनारायण करतो. तुम्ही परज्ञानी आहात. कोण्याही दैवताचं दर्शन जर घेते वेळेस आपण दत्तमालकाचं नाव घेऊनच दर्शन घेतलं पाहिजे. कारण हे सगळे आपले गुरुभाव आहेत. राम असो, लक्ष्मण असो, हनुमंतराव, 33 कोटी देव, 81 कोटी देव जरी देवी देवता येतात सह्याद्री पर्वताला. एकदा संत मंडळीची एकदा बैठक झाली आणि सर्व 81 कोटी 1.25 लाख वरी 10 देवता या सह्याद्री पर्वतावर ज्यावेळेस जमल्या होत्या, त्यावेळेस सर्वांचा विचार एकच आला. सिद्धांत बोधामध्ये सांगितलेला आहे, शहामुनीने सिद्धांत बोधामध्ये सांगला, सर्व संप्रदायाचं खंडन झालं, पण आनंद संप्रदायाचं खंडन कुठेही झालं नाही. सह्याद्रीशी जावे जीवनमुक्त व्हावे, श्रीदत्त पावे जीवनगा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, दुःख समयाचे नाही कोणी. दत्ता वाचनिया चौसृष्टीमध्ये नाही देव ध्याया अन्य कोणी. 4 सृष्टी जरी शोधून तुम्ही पाहिल्या, कर्तायोग, त्रेतायुग, द्वापार आणि कली, या 4 युगामध्ये दत्तमालकाशिवाय दुसरा देवच नाही. कारण हे सर्व संप्रदायाचा मूळ आहे. पण आपण सज्ञान लोक सुद्धा अज्ञानाकडे चाललो. अर्थाच्या मागे लागू नका, परमार्थ लागा. परमार्थाच्या मागे लागा. आशा कोणाची मरत नाही, जीव कोणाचा मरत नाही, मन कोणाचं मरत नाही, पण शरीर मात्र मरते. शरीर नाशी म्हणतात, अशा माणसाची मरत नाही महाराज. अशा लागली मधपाठी अंधाराच्या गाठी, बळता थकलो मी जगजटी, गिळू पाहे शेवटी. अशा हे कधीच मरणार नाही.
तुम्हाला 10 इमारती झाल्या, 10 गाड्या भेटल्या, 10 विमानं जरी तुमच्या भोवताल जरी फिरली तरी त्याच्या पुढची आशा माणूस करतो. आशा हे कधीच मरत नाही. आशेच्या मागे लागू नका. या शरीराचा उद्धार जर करायचा असेल, नातुडे परमात्मा म्हणून पूजावी लागे प्रतिमा. देव हा निर्गुण आहे, पण हाच देव आहे म्हणून आपल्याला प्रतिमेचं पूजन करावं लागते. म्हणूनच अनुसूया मातानं 60,000 वर्ष तपश्चर्या करून निर्गुणाचा देव सगुण केला. कशासाठी केला? आपल्यासाठी केला. म्हणून आपण त्यांचा वस्त्र आपल्या अंगावर आहे, त्यागाचं वस्त्र आपल्या अंगावर आहे. लोकांना जरी दैवताच्या पाठीमागे लागलं तरी आपण लागलं नाही पाहिजे. कारण जीव, दैवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ आहेत. देव आणि जीव. पहिल्या टोकाला जीव आहे, शेवटच्या टोकाला देव आहे. अविद्या आणि प्रपंच हे मधात 2 महासागर आहेत. संसार सागर दुस्तर भ्रांती माया पूर कैसा उतरू मी पैलपार चिंता पडली फार. या संसारातून पलीकडे जाण्यासाठी त्या प्रभार तालामध्ये त्या मालकाकडे 1 जरी पाऊल टाकला तरी मालक तुमच्याकडे 10 पाऊल टाकतात. एवढं सामर्थ्य त्या दत्त मालकामध्ये आहे. तू निर्विकार निरामय, नमन तुझे दत्तात्रया निर्गुणावनी स्वरूप स्वामिया जगतास दातारा हो. जगाला दाखवा तुमचं निर्गुण स्वरूप, जे सगुण जे आम्हाला आलं. देव कशासाठी आला? अनेक अवतार येती जाती तैसी नव्हे दत्तात्रय मूर्ती. अनेक देव कारण घेऊन आले. काहीतरी युद्ध करायचं कारण घेऊन आले, पण यज्ञ करायचं कारण घेऊन आले, कशाचं तरी कारण घेऊन आले. पण दत्त मालक कार्यासाठी अवतार घेतला. पण देवाने अवतार कशासाठी घेतला? फक्त जीवासाठी, जीवाचाच उद्धार करण्यासाठी. या ठिकाणी गर्व आणता सोडून शरण जा सद्गुरु नाता. गुरु करील कृपा दृष्टी तेव्हा दुर्होली वेता. निर्गुण निराकार नांदतो निर्शून्य सदनी सद्गुरु ऐसा देव पाता नाही त्रिभुव. करा आरती कर्पूर ज्योती लागा गुरुचरणी सद्गुरु ऐसा देव पाता नाही त्रिभुव. अवधूत दिगंबर तुझ स्थविती हरिहर, ब्रह्मादिका न कळे पार तुझे स्वरूपाचा. महाराजांना 4 युगामध्ये 4 अवतार घेतले. कर्तायुगामध्ये महाराजांचा हंस रूपाने अवतार झाला. तीर्थायुगामध्ये देवदत्त रूपाने आला. द्वापारामध्ये अवधूत रूपाने आला. कलियुगामध्ये शहादत्त रूपाने. जसं पाणी आहे, पाण्याचा रंग एकच असते, पण पाण्यामध्ये जसा रंग टाकल्याच्या नंतर त्या पाण्याचा कलर बदलते, त्या पाण्याचं रूप बदलते. त्याचप्रमाणे फक्त देवानं काय केलं? सत्य वस्तू एकच आहे, सिद्धच आहे. जीव सुद्धा सिद्ध आहे, देव सुद्धा सिद्ध आहे. पण या अज्ञान जीवाला सज्ञान करण्यासाठी, अज्ञान जीव सज्ञान करण्यासाठी महाराजांना प्रत्येक युगामध्ये कसं तरी या भवसागरातून या जीवाला पार करण्यासाठी महाराजांना अनेक अवतार धारण केले आणि जीवाचा उद्धार केला. या प्रसंगी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून आता पुढची अमावस्या जाहीर होईल आणि अगोदर सर्व साधू संतांचा सत्कार होईल. ज्या सद्भक्तांनी ही अमावस्या अकोला जिल्ह्यामधली जी घेतली त्यांचाही सत्कार सर्व साधू संतांतर्फे या प्रसंगी होईल. आणि पुढची अमावस्या सुद्धा स्वइच्छेने कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी आपलं नाव इथं जाहीर करावं. आणि असं जर जमत नसेल तर प्रत्येक असे 12 मठ काढाची कायमस्वरूपी ती अमावस्या त्यांच्याकडे, ज्याला घे त्याला घे म्हणण्यापेक्षा 12 पौर्णिमेचे 12 जर मठ जर तुम्ही निवडले तरी याला घ्या त्याला घ्या म्हणायची गरज भासणार नाही. याच्यासाठी एक 12 मठ तरी निवडा. आणि स्वखुशीनं कोणी घेत असेल तर पुढची अमावस्या ही